आम्हाला 4 तारखेला मेल आले होते, चेंज होऊन आले बरेचसे. त्याच्यानंतर 10 दिवसांनी आम्हाला परत पुन्हा मेल आले, त्याच्यात नो चेंज होऊन आलेले. विद्यापीठाने कोणत्या प्रकारे चेक केले आणि त्यांच्याकडून चुकून आले असेल तर प्रत्येकाला प्रत्येक सब्जेक्टमध्ये वेगवेगळे मार्क का मिळाले. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा आणखी एक भोंगळ कारभार बघा. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी रिट्रेसल केलं होतं त्यांच्या मार्कांमध्ये बदल होऊन आला. 24चे 32 झाले आणि 10 दिवसांनी पुन्हा आला, तुमचे मार्क बदलण्यात आलेले नसून नो चेंज. आपण बघू शकतात 28चे 45 झाले, 24चे 41 झालेले, पुन्हा नो चेंज. 10चे 23, पुन्हा 10 नो चेंज. 27चे 43, 25 नो चेंज. 36चे 48 आणि पुन्हा 36, 10 दिवसांनी त्याचा रिप्लाय येतो नो चेंज. तुझ्या विद्यापीठाचा काय भोंगळ कारभार लावलाय. कुलगुरू करतायत तरी काय. विद्यार्थी कुलगुरूंना फोन करतायत तर कुलगुरू महोदयांनी विद्यार्थ्यांना उत्तर देण्याऐवजी त्यांचे नंबर ब्लॅकलिस्टला टाकतायत. असा कुलगुरू आम्ही इतिहासात पहिल्यांदा बघितला. याला काय म्हणावं. विद्यापीठाने त्वरित ज्या मुलांचे मार्कात बदल केलेला आहे त्यांना त्वरित पुन्हा मार्कांचा जो रिझल्ट पाठवलाय तो त्वरित पाठवावा. हे लॉचे विद्यार्थी आहेत ज्यांनी आज भेट घेतली. MBAच्या विद्यार्थ्यांचा तोच प्रॉब्लेम झालाय, इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांचा तोच प्रॉब्लेम झालाय. ते विद्यापीठ अशा पद्धतीने वागत असेल तर विद्यार्थ्यांनी करायचं काय. काय करताय परीक्षा नियंत्रक विभाग. आम्ही राज्यपाल महोदयांकडे या संदर्भात भेटीची वेळ मागितलीच आहे, पण विद्यापीठावर मोर्चा येणार, तो बी हजारो विद्यार्थ्यांचा येणार. जर विद्यापीठाने त्यांच्या वागण्यात आणि या परीक्षेचा भोंगळ कारभार जर बंद केला नाही तर येणाऱ्या काळात आम्ही हजारोच्या संख्येने विद्यापीठावर चालून येणार. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.